अनन्तकल्याणगुणैकमन्दिरं हरिं जगद्व्याप्ततनुं हृदन्तरे निधातु कामस्य भुजान्तरं क्रमादमुष्यविस्तारमपारमभ्यगात्। अनंत कल्याणगुणैकमंदिरम, अनंत अशा कल्याण शोभन गुणांना एकमेव आश्रय असणारा, जगद्व्याप्ततनुम या पूर्ण जगामध्ये ज्याचे व्यापलेले शरीर आहे असा, हरिम श्रीहरीला परमात्म्याला, हृदंतरे हृदयामध्ये, निधातु कामस्य म्हणजे आतमध्ये धारण करण्याची इच्छा असणाऱ्या, भुजांतरम भुजेच्या खालील प्रदेश म्हणजेच वक्षस्थळ, क्रमाने अमुष्य म्हणजे या व्यंकटनाथाच्या, विस्तारम विस्तार, अपारम म्हणजे जास्त, अभ्यगात म्हणजे प्राप्त केले, मिळवला। व्यंकटनाथाच्या वक्षाचे म्हणजे छातीचे वर्णन करताना नारायणाचार्य सांगतात की अनंत कल्याण गुणांना एकमेव आश्रय असलेला, ज्याच्यामध्ये अनंत कल्याण गुण वास आहेत असा तो श्रीहरी पूर्ण जग व्यापून राहिलेला आहे। आणि अशा श्रीहरीला आपल्या हृदयामध्ये, आपल्या वक्षामध्ये ठेवायचे असेल तर ते वक्षसुद्धा मोठे असावे लागेल, ती छातीसुद्धा मोठी असावी लागेल। त्यामुळे अशा श्रीहरीला आपल्या हृदयामध्ये ठेवून घेण्याची इच्छा असणाऱ्या त्या व्यंकटनाथाची छातीसुद्धा भरलेली आहे।